अध्याय 13वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे संतवरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, गोपगोपी प्रियकरा, तमाल निळा पाव हरी, तुझे ईश्वत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुनातटी गोकुळात, तेव्हा तो निजलेले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईश्वत्व दाविले. दुष्ट ऐशा काली आला, यमुने माझे तुडवून भला, रमणक द्वीपा धाडीला गोप निर्भय करण्यास, तवी माझ्या दुर्दैवा तुडवण्या वासुदेवा, दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूने. मी अजाण भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करे, मी आहे अनाधिकारी योग्य तुझ्या कृपेस. ऐसे जरी आहे सत्य, परी नको पाऊ संत, माझे चिंता वार त्वरित आपल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान. बंकट हरी लक्ष्मण विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुस्सितांनी कुटाळी केली, वर्गणीची काहू पडली जरूर तुमच्या साधुस्तव. गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला. कुबेर त्यांचा भांडारी, मग कशास फिरता दारोदारी, चिठ्ठी कुबेराच्यावरी करा म्हणजे काम झाले. ऐसे एकता भाषण जगदेव बोलला असून ह्या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, ह्या अवघ्या अटाअटी तुमचे कल्याण व्हावयासा. स्वामी गजाननाचा त्रैलोक्याची मटसाचा, अवघी वने हा बगीचा पलंग ज्यांचा मेदिनी. अष्टसिद्धी दासीपरी राबताती ज्याच्या घरी, तो न तुमची पर्वा करी, त्याचे वैभव निराळे. सविता सूर्य नारायण त्याचे दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाणं. प्रतिकार करण्यात तमाचा, तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपाचे काज नाही हलकारा, तो कोठून होई सार्वभौम भूषविता. इच्छा ऐक वैभवाची असते मानवा प्रतिसाची, ती आहे व्हावयाची पूर्ण ह्या पुण्यकृत्याने. रोग बरा करण्याभली औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरावं. रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्म मरण हे त्यास नाही मुळी राहिले. तैसे तुमची सुसंपन्नता, रक्षण व्हाया सर्वता, पुण्यरूप औषधी आता मिळणे आहे भागकी. संपन्नता आहे शरीर, रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार ह्या पुण्यरूप औषधीनं. म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कना चित्ती धरा, पुण्य मेदिनी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा. बीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचर, त्यास कधी ना येणारं मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासन आहे खडकं असती जाणा, तेथे टाकल्यावरील दाणा, ते किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान कोणते नाही पुण्यानं, स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे. संत कार्यास काय देता अगणित होते सर्वता, एक दाणा टाकीता मेदीने माझी कणीस होते. त्या कणसास दाणे येते, एकाचेच भोवत होते, तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुधव विसरू नका. ऐसे बोलता साचर, कुठाळ झाले निरुत्तर खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्कांची. नेता असल्या वजनदार वर्गणीती, जमेपार शुल्लकच्याने होणारे कार्य कधी वर्गणीचे. असो मिळेल्या जागेवरी कोट बांधिला सत्वरी, झटू लागले गावकरी, मग वाण कशाची. बांधकाम कोटाचे, चालता शेगाविसाचे, दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाती. त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी ऐशारीती केला व आपण तेथे बसल्याविना कामन चाले झपाटाने, म्हणून कौतुक समर्थाने कैले कसे ते परेसा. एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवानं झाला दुरी महार होता म्हणून ते महाराज बदले ते असे. का रे खाली उतरलास, आम्हा परहंसास विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावर, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी, त्या आम्हा उचित नसे. मारुती रामरूप झाला, परी रामा सन्निध नाही बसला, तो उभाच पा राहिला कर जोडून रामा पुढे. बरे बाप्पा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी. बैलानो नीट चला आजी गाडीवाल्या मागून. बैल तसे वागले नाही, कशाच बुजले, गाडीवाला बसून आले नीट सांकेतिक स्थळाचे. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43 45 700 सर्वे नंबराच्या. महाराज बसले ज्या ठिकाणी, तिचं यावी मेदिनी मध्यभागा, म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी थोडी घेऊन साधीला तो मध्य जाणं. ऐसे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला समाधीमध्ये साधनाला जागा थोडी पडली कमी, त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमिनीत घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते म्हणे वचन दिले अधिकाऱ्याने, आणि 1 एकर तुम्हा लागून कामं पाहून जागा देऊ. ह्यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्याचं, परी ते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे. ह्यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता रे, तो बोलायला समर्था, 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी राक्षसाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरातानी मारेला की हा दंड झालेला विनाकारण आहे, मला दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी, जाऊन त्या शेगावसी. ह्या घडलेल्या प्रकारशी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला ते हैरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे, समर्थांचे वाक्याना कोठे भावयाचे,
खोटे मजवरी किटाळ महाराज येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागून धक्कानं त्याचा बैसेल. तेच खरे अखेर घडून आले साचर तैसाच हाय प्रकार आज दिनी झालासे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकले. असो शेगावचे लागले लोक भजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो. मेहकरच्या सान्निध्याला सवडद नामे ग्राम भला. त्या गावीचा एकाला गंगाभरती गोसावी. ह्या सोता महारोग कुजून गेले अवघे अंग. उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला. करपतट बोटे झडून गेली तनुप्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला तनु ते. म्हणून गंगाभारती त्या महारोगात त्रासला ती. समर्थांची ऐकून कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक अडवू लागले बहुत. तुला रक्तप्रीती आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई. कधी ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगते याचा विचार तो आपल्या मनी करी. परी एके दिनी गंगा भारती चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वरगती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेवता पायावर समर्थांनी चापट थोर मारली त्याच्या डोक्यावर अति जोराने विबुध हो. म्हणून तो उभा ठेला समर्थांचं न्यावू लागला. स्वामीने त्याच्या थोबाडाला दोन्ही करे ताडिले. फडाफड मारल्या मुखात आणि वरती एक लात खाकरूनी बेड्यापर्यंत थुंकले त्याच्या तनुवर. तोच त्याने मानिला. समर्थांचा प्रसाद वाला. बेडका होता जो का पडला त्याच्या अंगावर तो त्याने घेऊन करीत चोळून अवघ्या शरीरी लाविता झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता. तो गोसाव्यासे बोलता झाला पहा येण्यारीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बाप्पा भले. त्यावरी ह्याने टाकले ह्या अमंगळ बेडक्याते. तो प्रसाद मानलेला अवघ्या अंगाते चोळीला. जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर. हे ऐसे वेडे पीर विसरू लागता भूमीवर त्यांची अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानती. त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यास उत येतो. तो येता सहज जातो समाज तो रसातळा. याचे तुझेच उदाहरण. तू औषध घेण्याचे सोडून आलास केले धावून या वेड्या पिशापासी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचारो. अमंगळ साधूपासी काय न राहते निश्चयसी. कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी ना वसे कदा. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा. कस्तुरीच्या सारखा सुवास येतो ह्या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास हात लावून या कास म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही. अवधी औषधी हाय पाय मी इतका वेडा नाही बेडक्यास मलम मांडणारा. तुझा त्याशीच संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थ आमची योग्यता त्वानामुळे जाणली. त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक वार स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील त्या जागेसी. तिथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला. दोघे गेले स्नानस्थळा. तो कुटाळ्याशी आला अनुभव गोसाव्यापरीच. मृतिका स्नानस्थळाची दोघांनी घेतली साची. तो गोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन. कुटाळ्याच्या हातात ओलीस माती आली खचित. दुर्गंधी किंचित येत होती तिला. तो प्रकार पाहता कुटाळ घोटाळला म्हणे कुस्तीत कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते. हा दूर बसून भजनाते करी स्वामींपुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा. अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले. रोगाचे स्वरूप पालटले लालीने सोडले. त्याच्या अंगाला चापे झाले पूर्ववर्त. भेगापदीच्या निमाल्या समस्त दुर्गंधाचा मोडीला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थमन. प्रत्येक जीवाकारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनुसया नावाची ती शेगावी आली साची. न्याया निजपतीला संतोष भारती कुमार होता तिच्याबरोबर. येऊन पतीचं जोडले कर चला आता गावात तुमची व्याधी बरी झाली. ती मी दृष्टी पाहिली. समर्थ साक्षात चंद्रमोळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच म्हणाल्या म्हणे बापा गावी चला. पुसून गजानन महाराजांना येथे राहणे पुरे झाले. गंगावारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर. आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली. त्याने माझी उतरवली धुंदी चापट मारून. राख लावली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात केलेस विटंबना भोवत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेते बोलले तापठ्या मारून जागे केले. आता डोळे उघडले संसाराचा संबंध नकोस. हे संतोष भारती कुमारा तर तुझ्या आईस घेऊन जा घरा. येथे नकोस राहू जरा. सवडद जवळ करावे. हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी. ही तुझी माय करी. हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे. मी येता सवड जातं पुन्हा रोग होईल पूर्ववर्त. म्हणून त्या घरात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो. आता देवाकडे जातो. नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा नराचा जन्म साजरा. चुकेल 84चा पेरा ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली
मोहरी मला उपरती ह्या परमार्थ किरीत माती टाकू नका रे मोहाची. असे सांगून कुटुंबाला मुलासं सवडदाला दिले दाडून राहिला आपण तसाच शेगावे. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावीसाची त्यास कला गायनाची येतो होते विबुधो. प्रत्यय तो अस्तमाना एक तारा घेऊन जाणार समर्थांच्या सान्निध्यानं बैसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचे हर्षमन. वस्तू अशीच आहे गान रंजविणारी सर्वांते. हा गंगाभरती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला. मलकापुराचा पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी झामसिंगाला शेगावासी बोलता झाला समर्थांशी. माझ्या गावास चलावो मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला. तई आपला करार. ऐसा होता समर्था. मी नाही येता आता. नको करू आग्रह उत्ता पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बोध. आता चला मुंडगावात. मी आहे आपला भक्त माझी इच्छा पूर्ण करा. मुंडगावात माझे घरा काही दिवस राहा तरी मी अवघी करून तयारी न्याय आलो आपणा. झामसिंगाबरोबर मुंडगावी आले साधूवर दर्शनाला उठले नारी नर तोना आनंद वर्णवे. झामसिंगाने भंडारा घातला असे थोर करा. मुंडगाव झाले गोदा तीरात दुसरे की ओ पैठण. पैठणा माझी एकनाथ मुंडगावी गजानन संत. भजने दिंड्या आम्ही तर आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका. अर्धा स्वयंपाक झाला का ते महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी. झामसिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त तिथी भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला ह्यावर स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावायला. स्वामीने केले बोलणे. तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. झामसिंगा हे अन्न येईल उपयोगा कारण तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना. तो एकाएकी आकाश जाणा भरून आले गर्जना. होऊ लागले मेघांची चमके वेज माथ्यावर झंझा वाट सुटला भारी. कडा कडा ती कांतारी लागली झाडे मोडावया. घटके तर पाणी पाणी झाले. अन्न अवघे वाया गेले. मग झामसिंगाने विलवले महाराजांस येणार येते. आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावे आजच्या परी. हिरमुष्ट होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया. निवारा ह्या पर्जन्याला हा नवे पावसाळा. आगांतुक बेटाला आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे ते पाच सकळ. मग म्हणतील ऐसे लोक झामसिंगा केले पुण्य हा भंडारा घालून. ते भवले आम्हा लागून वा खूप तरा पुण्याची. ते महाराज म्हणाले झामसिंगा ऐसा संचित होसी कागा. तुला न उद्या देईल दग हा पर्जन्य कधी. आताच मी मारतो त्याचे. ऐसे बोलून आकाशाशी पाहू लागले पुन्हाराशी. तो आबाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले. सर्व ठाई ऊन पडले. हे एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला थोडं भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून त्या मुंडगावी. झामसिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली. महाराजांचे चरणबली त्या मुंडगाव ग्रामात. लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे. हा उकिरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला महाराजांचा ऐन तारुण्या माजेरी. हे उकिरडा नाम वराडात पोर नसल्या वाचत. लोक नवसे ठेवतात ऐसा प्रघात त्या प्रांती. ते पेटय्या तेलगणांत केरपुंजा महाराष्ट्रात तैसा उकिरडा वराडात नाव ठेवती बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षासी करावाया वारीसी येत नेमे शेगावासी. घ्या दर्शन समर्थांचे जैसे का ते वारकरी. वद्य पक्षा माझारी जाती इंद्राणीचे तरी देऊ आळंदी गावाला. तैसाच हा वराडात वारी वद्य पक्षात करी येऊन शेगाव परमभाव भक्तीने. असो एकदा वराडत रोक ग्रंथिक सन्निपात बळावला. अत्यंत गाव बाहेर पडले की ह्या तापात ऐसे होते. प्रथमतः थंडी वाजते. अंग ज्वराने तप्त होते. डोळे होती लाल भाऊ आणि कोठे तरी सांध्यावर ग्रंथी उठे. सत्वर ती होता करी जोर वात तिच्या मागोनी. मग रोगी बरळत असे. शुद्धीनं काही राहत असे. तलखी अंगाची होत असे. बेशुद्ध होई क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात. त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली. गावोगाव पसरली. त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर स्वारीची आली पहा मुंडगावरी. तो पुंडलिकाची आलीवारी शेगावास निघाला. कसं कसं त्याला घरीच आली. परिती त्याने चोरिली. शेगावाची वाट धरली आपल्या पित्यासमवेत. येता पाच कोसावर शरीराशी भरला ज्वर. एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना. गाठ उठली बगलेत. हैराण झाला रस्त्यात. ऐसे पाहून पुस येतात. कारे पुंडलिका ऐसे करीशी. पुंडलिक म्हणे बाप्पाला बाबा मशी ताप आला. गोळा एक काखेला उठला हाय एधवा. शक्ती सारी क्षीण झाली. आता मशीनं चालवेमुळे काय करू ही राहिली वारी हाय रे दुर्दैवा. ए स्वामी दया घना वारीस खंड पाडीनं दाव तुझ्या दिव्य चरणा भक्त वसला कृपा निधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे कुशाल ज्वर. जरी सांडले शरीर तरी न त्याची परवा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी. ती रक्षण आता कर ही साथ झाली वैरी. नाश तिचा करावया ते शरीर सामर्थ जोवर परमार्थ खडे तोवर.
बापही झाला चिंतातूर, ती मुलाची पाहून स्थिती, तोही रडू लागला. हा एकुलता एक पुत्र मला देवा न देवा नाही बोला, हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे, पुत्रा असं गाडी घोडे बसाव्याचं आणू का ह्या समयास तुला बाळा बसाव्या. पुंडलिक वदे त्यावरी, झाली पाहिजे वाईच वारी, उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आला शवतरीने शेगावास, नको करू शोकास हे ताचा सांगणे. बसवतटत पुंडलिकाला, अति कष्टे शेगावाला पाहून स्वामी समर्थांना घातले त्याने दंडवत. तो समर्थानी माव केले एका हाताने दाबली, काक त्यांनीच आपली अति जोर करून या आणि केले मधुरोत्तर, पुंडलिका तुझे गंडांतर टळले आता तिळवर, चिंता त्याची करू नको. तसे महाराज वदता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी गेली, जागच्या जागी जरून तापतोही उतरला. कंप अशक्ततेने राहिला देहाकारणे, करी पुंडलिकाच्या मात्याने आणीला नैवेद्य वाढून. घास त्या नैवेद्याचे समर्थ घेता दोन साचे कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होण्या. पुंडलिक झाला पूर्ववर्त, अशक्तता राहिली किंचित. हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधानो, गुरु योग्य असल्यावर वायानं जाई सेवा करी, कामधेनू असल्या घरी कान इच्छा पुरतील. सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंडगावाला, हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्रना काणी अनुभवाची खाण जाणी, मात्र अविश्वास मनी संत कथेचा न यावा हो. श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविकांप्रत, हेच देवा मागणे. शुभम भवंतु श्री हरिहरणा परणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ त्रयोदशोध्याय समाप्त.